गेल्या 40 वर्षांपासून आम्ही शाहिरी जलशाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहोत। परंतु अलीकडच्या काळात उत्सवप्रियता वाढीस लागल्या कारणाने महापुरुषांच्या जयंतीचे स्वरूप बदलत चालले आहे। यामुळे खऱ्या प्रबोधनकारांना कार्यक्रम मिळत नाहीत, त्यांना घरी बसण्याची वेळ आली असल्याची खंत महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीम शिवशाहिरी जलसाकार राजेंद्र कांबळे खुडूसकर यांनी नांदेड येथे व्यक्त केली। मानव कल्याण विचार मंच नांदेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन युवा पॅन्थरचे अध्यक्ष राहुल प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन गोनारकर होते, तर मंचावर SRT विद्यापीठ माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोनारकर, डॉक्टर सचिन सरोदे, किशनराव वन्नाडे होते। प्रारंभी पूज्य भिक्खू विनय बोधिप्रिय यांनी उपस्थित जणांना त्रिशरण पंचशील दिले। या प्रसंगी शाहीर राजेंद्र कांबळे यांनी ऊर्जा देणारा जोशपूर्ण शाहिरी जलसा सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले। आला भीमराया। आपला देश आहे, हा देश भारत हा शब्द पुल्लिंग आहे आणि आपण त्याला म्हणतो भारत माता। आणि म्हणून जर भारत माता असेल तर भारत माते तुझ्या कपाळी, भारत माते तुझ्या कपाळी टिळा शोभतो साजरा। कुणामुळं? भारत माते तुझ्या कपाळी टिळा शोभतो साजरा आणि भीमबाबाच्या कर्तृत्वाला करू शाहिरी मुद्रा। मानव विकास मानव कल्याण विचार मंच यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मानव कल्याण विचार मंच गेल्या 8 वर्षापासून नांदेड आणि या परिसरामध्ये अतिशय वेगवेगळे सामाजिक उपक्रमातून आपलं योगदान देत आलं आहे। आज आंबेडकरी शाहिरी जलसा राजेंद्र कांबळे यांचा ठेवण्यात आलेला आहे। बाबासाहेब आंबेडकर आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील त्यांचा जो पकड आहे त्यांच्या गायनामध्ये ती फार महत्त्वाची आहे। मी त्यांना ऐकलेलं आहे। आज नांदेडकरांसाठी राजेंद्र कांबळे हे बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच प्रबोधनकारी गीत इथं सादर करणार आहेत। मला असं वाटतं की गाण्याच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा जो विचार आहे तो आपण जास्त प्रभावीपणे पोहोचू शकतो। याच हेतूनं मानव कल्याण विचार मंचच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नांदेडकरांनी त्याला प्रचंड उत्साहामध्ये प्रतिसाद दिलेला आहे। आणि मला खात्री आहे की राजेंद्र कांबळे यांचा हा शाहिरी जलसा निश्चितच प्रबोधनाचं एक चांगलं काम करेल। याबद्दल शाहीर राजेंद्र कांबळे यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। त्याचप्रमाणे मानव कल्याण विचार मंचच्या या उपक्रमाला देखील कोटी कोटी शुभेच्छा देतो। जय भीम। निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ज्या पद्धतीनं पारंपरिक अर्थानं निघत होती त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे। भांडवलशाही, बाजारवाद याचा एक मोठा प्रभाव जयंतीवर पडलेला आहे।
DJ जो कर्णकर्कश असा DJ आहे त्याचा अंतर्भाव झालेला आहे. आम्ही बुद्धिजीवी आणि काही समविचारी लोकांनी या DJ मुक्त जयंतीचं आवाहन केलं होतं, तरी देखील काही लोकांनी ते ऐकलं, काही लोकांनी अजून ते ऐकलेलं नाही. पोलीस प्रशासनाचा देखील याच्यामध्ये मोठा उणीव मला जाणवते की अशा पद्धतीच्या जयंतीच्या DJला ते कशी काय सहमती देऊ शकतात. पण मला खात्री आहे की याचा जो दुष्परिणाम आहे तो सामान्य जनतेला देखील जाणवू लागलेला आहे, बुद्धिमंतांना जाणवू लागलेला आहे. आणि बाजाराचा हा प्रभाव असलेला जयंती महोत्सव हळूहळू याचा बाजाराचा प्रभाव कमी होऊन पुन्हा एकदा अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये ही जयंती पुढे जाईल याची मला खात्री आहे. मी जगन गोनारकर, अध्यक्ष मानव कल्याण विचार मंच नांदेड. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने कुसुम सभागृह नांदेड येथे शाहिरी जलसा हा आंबेडकरी प्रबोधनात्मक या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आंबेडकरी चळवळ, सांस्कृतिक वारसा हा गतिमान झाला पाहिजे, आंबेडकरी चळवळ गतिमान झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हा आमचा उद्देश आहे. लोकांना या माध्यमातून काय सांगणार? लोकांना या माध्यमातून हे सांगेल की आंबेडकरी चळवळ ही स्वाभिमानी झाली पाहिजे आणि स्वाभिमानी चळवळ ही गतिमान झाली पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. खास करून युवकांना काय सांगणार? युवकांना मी हे सांगेल की युवकांनी जास्तीत जास्त उच्च शिक्षण घ्यावं आणि मोक्याच्या जागा पकडाव्यात आणि व्यसनाधीनतेतून, बेकारीतून बाहेर पडावं, हा माझा संदेश असेल. जय भीम. मी शाहीर राजेंद्र कांबळे खोडूसकर. आज नांदेड या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमचा हा शाहिरी जलसा आहे. आपण शाहिरी जलसा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. जगामध्ये बाबासाहेबांची जयंती ही सर्वात मोठी जयंती जगभर होत असते, साजरी होत असते. 2.5 महिने चालणारी ही जयंती वर्षभर प्रबोधनाचे कार्यक्रम होत असतात. गेली 35-40 वर्ष झालं आम्ही प्रबोधनाचं काम करीत आहोत. परंतु अलीकडल्या काळामध्ये थोडंसं जयंतीचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. उत्सव प्रियता लोकांना जास्त आवडायला लागलेली आहे. त्याच्यामुळं DJ आपण पाहत आहोत. जे बाबासाहेबांनी सांगितलं पुढऱ्यांची 100 भाषणं, 10 भाषणं आणि गायकाचं एक गाणं प्रभावी असतं. परंतु आज अनेक वयोवृद्ध कलावंतांना अतिशय तडाखेबाज प्रबोधन ज्या गायकांनी, शाहिरांनी केलं त्यांना आज अनेक कार्यक्रम नाहीत. ते घरी बसून आहेत, ते विवंचनेत आहेत की जगायचं कसं. बाबासाहेबाचं गाणं 4 महिने पूर्ण महिनाभर वर्षभर घरी जरी बसलं तरी एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये जयंतीचे कार्यक्रम येत असतात. परंतु ते हातास हे सगळे कवी, गायक, अनेक ज्येष्ठ मंडळी झालेले आहेत. जलसाकारांना काय सांगाल तुम्ही? जलसाकार आता महाराष्ट्रातले जलसाकार म्हणजे त्यांना काय सांगावं युवा पिढीला की तुम्ही जयंती ही नाचून तर कराच, पण त्याच्यापेक्षा वाचून केलेली जयंती पाहिजे. वाचून तुम्ही बाबासाहेब सांगा. बाबासाहेब बाबासाहेबांचा विचार हा जोश निर्माण करणार आहे, ऊर्जा देणार आहे, दिशा देणार आहे. त्या पद्धतीची आपण गाणी सादर करावं, समाजाचं चांगलं प्रबोधन करावं.